कसे आहात तुम्ही सगळे? होप तुम्ही सगळे छान असाल, मस्त असाल, आनंदी असाल. आणि वातावरण पण इतकं छान झालेलं आहे ना, किती सुंदर वातावरण आहे बघा. आमच्या इथे तर आहे ना, असं तारेवर चिमण्या वगैरे वेगवेगळे पक्षी बसत असतात. आज पण एक वेगळा पक्षी बसलाय आणि इतका छान आवाज येतोय ना, इतका मधुर आवाज येतोय ना याचा, की सारखं असं ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि आकाशामध्ये पण असे काळे ढग जमा झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि असं वाटतंय की इतका जोराचा पाऊस होणार आहे ना. आणि माझ्या सकाळची सुरुवात म्हणजे हे नारळाचे झाडं आणि त्यावर बसलेले पोपट. आज दिसत नाहीये, पाऊस चालला असेल म्हणून मे बी. रात्रीच चवळीच्या शेंगा तोडून ठेवल्या होत्या आणि म्हटलं चला आज चवळीच्या शेंगांची भाजी आणि चपाती देऊया टिफिनला. रिदिशा तर मस्त छान रेडी झाली आहे स्कूलला जाण्यासाठी, पण आहे ना ती छत्रीच विसरून गेली. आणि का नाही विसरणार, कधी कधीच पाऊस येतो ना आणि मग ते लक्षात नाही राहत. पण आज पाऊस आहे म्हणून म्हटलं लवकर घरात गेली आणि तिच्यासाठी छत्री आणून दिली. कोणताही असो, रिदिशाला शाळेला दांडी मारायला बिलकुल नाही आवडत. आणि मला असं वाटतं ना की उन्हाळ्याचे दिवस असो की पावसाळ्याचे, व्हॅन ही नेहमीच सोयीस्कर असते मुलांना शाळेत जाण्यासाठी. रिदिशा तर गेली आता स्कूलमध्ये. मग म्हटलं चला फटाफट घरची कामं करून घेते. आणि मग आज मी केला आहे हेड वॉश. माझ्या केसांची हालत बघा हेड वॉश केल्यानंतर. इतका गुंता झालेला असतो ना, तो गुंता काढण्यासाठी ना नाकी नऊ येऊन जातात खरं तर. म्हणजे काही कळतच नाही की सुरुवात कुठून करावी. आणि एवढे केस एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ना की ते काढण्यासाठी खूप कसरत करावी लागते. जेवढे तुमचे लॉंग हेअर ना तेवढं आहे ना तुम्ही भारी दिसता, आहे की नाही. पण आहे ना त्याची काळजी पण तशीच घ्यावी लागते. सुमारे 1-1.5 वर्षापूर्वी मी केस कट केले होते, पण आता आहे ना केसांच्या एंडला आहे ना असे स्प्लिटन आलेत. म्हटलं चला केस कट करून घेऊयात. पण रिदिशा आणि विनय नेहमी माझ्यासोबत कुठेही यायला तयार होतात. आणि आता पावसाळा चालू आहे आणि मग ते भिजणार ना पाण्यात, म्हणून म्हटलं चला थोडा पाऊस कमी झाला की नंतर केस कट करूया. जेव्हा मी स्कूलमध्ये होती ना, मस्त अशी डबल वेणी घालायचे आणि मस्त वरती आहे ना लाल कलरची रिबीन लावायचे. आणि मला ते दिवस आठवतात. म्हणजे इतकी जाड वेणी पडायची ना की म्हणजे आता असं वाटतं त्याच्या तुलनेमध्ये की हे केस काहीच नाहीये, खूप केस गळालेत असं वाटायला लागतं. म्हणून असा निर्णय घेतलाय की जेवढे केस आहेत ना त्याची काळजी व्यवस्थित घ्यायची आणि हे तरी टिकवून ठेवायचे बाबा. दुपार झालेली आहे तरी सुद्धा बघा बाहेर काही कपडे वाळायला तयारच नाहीये. मी घडी घडी येऊन चेक करते की कोणता कपडा वाळलेला आहे का म्हणून. पण पातळ कपडे सुद्धा आहे ना असे मॉइश्चर पकडल्यासारखे झालेले, त्यामुळे असं वाटतं की हे सुकलेलेच नाहीये. पण एक खरं सांगू का, मला हे क्लायमेट फार आवडतं. बाहेर आहे ना वातावरण खूप थंड झालेलं आहे आणि 2 दिवसापासून तर आमच्या इथे सूर्यच उगवलेला नाहीये. त्यामुळे ना असं वाटतं की आता सूर्य उगवेल की नाही, कधी ऊन येईल की नाही असंच वाटायला लागलेलं आहे. खरं तर हे क्लायमेट म्हणजे ना असं बाहेर जाऊन फिरण्यासारखं आहे. मस्त दऱ्या खोऱ्यात धबधब्यावर मस्त मजा करण्यासारखं आहे. पण आम्ही घरी राहणाऱ्या बायकांसाठी कसं आहे ना की असं वाटतं की झोपूनच राहावं, काही काम करूच नाही. कारण एवढी थंडी वाजतीये ना, असं वाटतं की अंथरून पांघरून घेऊन निवांत राहावं. आणि खरं सांगायला गेलं तर विशेष म्हणजे 2 दिवसापासून कपडे सुकलेले नाहीयेत. डेली बाहेर येते चेक करते, पण कपडे ना काही सुकत नाहीये. आणि घरामध्ये पण असा विचार केला तरी फॅन लावा लागतो आणि फॅन लावला म्हणजे हवा खूप लागते आणि थंडी वाजते पुन्हा. असं वाटतं की नको, म्हणून मी बाहेरच कपडे सुकवते. तुमच्या जिल्ह्यामध्ये पण पाऊस चाललाय का असाच रिमझिम रिमझिम? मी तुम्हाला तिकडच्या बाल्कनीचा व्ह्यू दाखवला होता, आता इकडच्या बाल्कनीचा पण व्ह्यू बघून घ्या. हे बघा कसं झालंय. एकदम मोसम मस्ताना आणि पावसाची नुसती भुरभुर. एक दिवस आहे ना मी टिफिन पॅक करत होती आणि टिफिन पॅक करता करताय ना हे अशी चैनच निघून गेली. तर मला वाटलं की चला चैन लावून टाकूया. मला काही लावताच येत नाहीये. म्हणजे ना हे बघा इथून आहे ना थोडीशी चैन बाहेर आली आहे, त्यामुळे ना दोघी साईडने हे जातच नाहीये. पण मी तुम्हाला दाखवते की मी डीमार्ट मधून आहे ना हा 99चा सेट आणलेला आहे. खूप भारी आहे बरं का. आणि आता पहिल्यांदाच तुमच्या समोर ओपन करतेय. बघूया किट मध्ये काय काय आहे. छोटीची सीझर, हे पूर्ण मल्टी कलरचे थ्रेड आहेत. हा स्पंज आहे,
तर जवळून दाखवते तुम्हाला की याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटले. ही एक सीझर भेटली आहे बघा छोटीशी, आणि हे मल्टी कलरचे थ्रेड्स, आणि हा टेप भेटला आहे मेजरिंग टेप, आणि हा स्पॉन्ज, आणि ह्यात काय आहे बघूया. सेफ्टी पिन आहे, एक मिनिट दाखवते. ओ वाव, बटन, हे टच बटन, सेफ्टी पिन, एक मोठ्या कलरचं ब्लॅक कलरचं बटन भेटलंय, छान आहे. आणि ह्यामध्ये हे आहे, हे कशासाठी यूज होतं सांगा बरं मला. आणि हे आहे सुईमध्ये धागा टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. मी कधी यूज नाही केलंय पण ऐकलेलं आहे. छान आहे ना. आणि 99 रुपीजमध्ये हे किट. आमच्या वरच्या फ्लोअरला मोहिते काकू राहतात. त्यांनी सांगितलं की खाली ना पालखी येणार आहे, तर त्यासाठी तुम्ही या म्हणून. मग आम्ही जायला निघालो. अंबिका मातेची पालखी आहे. आमचं इथून 25 किलोमीटर तोंडोली गाव आहे. त्या गावामध्ये अंबिका मातेचं खूप मोठं मंदिर आहे. अच्छा, जागृत आहे. प्रत्येक वर्षी येते ना? प्रत्येक वर्षी कृष्णामाईला भेटायला येते. अच्छा, आम्ही आमच्या गावची आहे म्हणून आम्ही स्टे इथं बोलवतो. तर काकूंनी आपल्याला पालखीबद्दल माहिती दिलेली आहे की तोंडोली गावामध्ये म्हणजे कराडमध्ये तोंडोली नावाचं एक गाव आहे, आणि त्यामध्ये अंबिका मातेचं मंदिर आहे, आणि ती पालखी कृष्णामाईला भेटण्यासाठी येत असते दरवर्षी. आणि ह्या काकू स्वतः तोंडोली गावाच्या असल्यामुळे ना प्रत्येक वर्षी ते इन्व्हाइट करत असतात, आणि इथे बघा सगळ्यांसाठी नाश्ता पाण्याची सुद्धा सोय करत असतात. आता स्कूलमध्ये आल्या आल्या तिने फक्त आहे ना बॅग ठेवली घरामध्ये, आय कार्ड पण नाही काढलं, आणि तशीच खाली आली, कारण तिला उत्सुकता लागलेली होती की खाली काय चाललंय म्हणून. तर अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.